अमृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः. साप्ताहिक प्रवचनमालेमध्ये आपण बघत आहोत श्रीरामकृष्ण वचनामृत आणि भगवद्गीता. संवाद चालू आहे, प्रश्न विचारले जातात आहे आणि त्याचं उत्तर आपण बघत आहोत. ठाकूरांनी दिलेलं की मार्ग दोन आहेत. मार्ग म्हणजे नुसतेच मार्ग नसतात, ते मार्ग हे नेहमी त्याची दिशा असते आणि त्याचं शेवट असतो, लक्ष असतं. त्याला पर्यवसान म्हणतात. नाही, कोणती गोष्ट सुरू होते आणि कुठे जाऊन शेवटाला पोचते. म्हणून याचा तत्त्वज्ञानामध्ये खूप विचार होतो. त्याला म्हणतात की तुम्ही प्रवास सुरू केला, त्याचा शेवट कुठे होणार हे तुम्हाला माहीत पाहिजे. आणि आपण मार्ग चालत असताना नेहमी आपल्याला कुठं जायचं आहे याची पक्की कल्पना आपल्याला असते. त्याशिवाय आपण प्रवास सुरू करत नाही. त्यामुळे त्याला म्हणतात पर्यवसान, शेवट. ब्रह्मविद्येचा शेवट कशात होईल आहे, त्याला अवसान म्हणतात. किंवा परिअवसान म्हणतात. परिअवसान म्हणून परिअवसान शब्द झालेला आहे. संधी आहे ती. म्हणजे दोन्ही मार्ग आपल्याला कुठे घेऊन जातात. एक विचार मार्ग आहे आणि दुसरा भक्ती मार्ग आहे. त्याचं आपण बरंच विवेचन केलं. पण ते दोन्ही मार्ग जर त्याचा उद्देश माहीत नसेल तर ते आपल्याला भरकटवू शकतात. म्हणून ज्ञानयोग काय आणि भक्तियोग काय, कोणती गोष्ट चुकीची नसते, वाईट नसते. पण त्याची सगळी माहिती तत्त्व आपण समजून नाही घेतलं तर काय होतं, तीच गोष्ट आपल्याला शेवटापर्यंत पोचत नाही. ब्रह्मविद्या ही ब्रह्मसूत्रामध्ये आहे की तुम्हाला ही ब्रह्मविद्या तिथपर्यंत नेऊन पोचवते. गीतेमध्ये आहे ब्रह्मनिर्वाणं मृच्छती. यामध्ये तुम्ही ब्राह्मी स्थिती आहे, याच्यामध्ये तुमचा सगळा मोह निघून जाईल. तुम्हाला सत्य जसं आहे तसं दिसेल आणि स्थित्वास्यामंत कालेपी, म्हणजे अगदी तुम्हाला आयुष्याच्या शेवटीसुद्धा हे जर कळलं, मोह गेला, तर तुम्हाला ब्रह्मनिर्वाण मृच्छती, ब्रह्मनिर्वाणाची प्राप्ती, म्हणजे ब्रह्मामध्ये तुम्ही लीन व्हाल, तुम्ही ब्रह्मरूप व्हाल. अगदी स्पष्टपणे भगवद्गीतेमध्ये पराम शांतीम स्थानम शाश्वती प्राप्स्यसि स्थानम, तुला अर्जुना शाश्वत स्थानाची, अढळ स्थानाची प्राप्ती होईल. येणं जाणं नाही, त्याला अढळ स्थान म्हणतात. आणि पराशांती, ब्रह्मप्राप्ती झाल्यानंतर माणसाला त्याचं चित्त शांत होतं, त्याला पराशांती म्हणजे मोक्ष होतो त्याला. म्हणजे त्याला आता भीतीचं काही कारणच राहत नाही. अवयम वै जनक प्राप्तोसे, जनका बृहदारण्यक उपनिषदामध्ये शेवटला येते. जनक म्हणतो तुला मी 1000 गाई आणखी देईल. त्याचे शिंग सोन्याच्या टोप्याने मडवलेले आहेत. 1000 गाई देईल तुला, आणखी सांग मला ब्रह्मविद्येशी. मग याज्ञवल्क्य त्यांना सांगतात, त्यांना
सत्याची एक एक बाजू कळत जाते. जशी हिऱ्याला अनेक पैलू असतात ना, सत्याला पण अनेक पैलू असतात. आणि सगळं सांगून जर शेवटी मग म्हणतात जनका आता सांगण्यासारखं काही राहिलं नाही आहे. आणि शेवटला शब्द अभय आहे. तुला आता भयमुक्त झाला आहेस तू आता. मी मला किती ज्ञान आलं आणि किती काही आलं तरी आपण भयमुक्त काही होऊ शकत नाही. कारण स्पष्ट आहे काय की आपलं निश्चित काही माहीत नसतं. स्वर्ग कसा आहे माहीत नाही, आहे की नाही ते माहीत नाही, नरक कसा आहे माहीत नाही, देहांतर प्राप्ती म्हणजे काय ते माहीत नाही, आपल्याला काहीच माहीत नाही. आपण नवीन ठिकाणी गेलो तिथे काय होणार, तिथे कशी काय, तिथे काय व्यवस्था आहे, काहीच माहीत नसतं. मग आपल्याला थोडंसं टेन्शन येतं, ताण येतो आणि भय त्याच्यात नंतरचीच ती स्थिती आहे. पण मनुष्य पूर्णपणे भयमुक्त होऊन जातो, त्याला पराशांती मिळते. याला खूप श्रेष्ठ अवस्था आहे, त्या ब्राह्मी स्थिती म्हटलं आहे. आपल्याला नुसतं ते ऐकायचंच असतं, ऐकूनसुद्धा त्याचं आपल्याला महत्त्व कळतं आणि त्याचा फायदा होतो, संस्कार येतो. श्रवणाचा नुसता संस्कारसुद्धा तुम्हाला तिथपर्यंत पोहोचून घेऊन जाऊ शकतो. ते पिचाती तरंते असं म्हटलं आहे, ते सुद्धा तरुणच जातात मृत्यूला, म्हणजे भयाला. कारण मृत्यू म्हणजे नाश, एकदा दोनदा आपलं नाश म्हणजे नुकसान झालं की माणसाला त्रास होतो, त्याचं टेन्शन वाढतं, तिथंच त्याच्यात मन त्याच्यातच घोटाळत राहतं. त्याला माझा नाश काहीच नाही आहे. जनकाचा आहे मिथिलाया प्रदग्धाया न मे दह्यती कंचन, की नाही. ते काहीतरी एक असं काहीतरी प्रसंग झाला, ते परीक्षा पाहण्यासाठी खरोखरच मिथिला म्हणजे त्याची राजधानी होती जनकाची, त्याला आग लागली. अरे तुझ्या नगरीला आग लागली आहे. आता तो ब्रह्मज्ञानी होता, तो म्हणाला मिथिलायाम प्रदग्धायाम, मिथिला जरी प्रदग्ध झाली म्हणजे संपूर्ण जळून गेली, प्रदग्ध, नमे दह्यती कंचना, माझं काहीच जळलं नाही, माझं काहीच नुकसान झालं नाही. प्रभू रामचंद्र म्हणतात की मला युवराज पद नाही मिळालं, उलट झालं, मला 14 वर्षांचा वनवास मिळाला, की नाही. माझं काहीच बिघडलं नाही, कारण तिथे ब्रह्मज्ञान आहे. आपलं काहीच बिघडत नाही आहे. आणि नुसतं म्हणून चालणार नाही ना, म्हणायला तर आपण काही म्हणू शकतो, पण खरोखर तसा अनुभव असेल तर मात्र खरोखरच काही त्याचं बिघडत नाही. याचा अर्थ न प्रवृषे प्रियम प्राप्य नोद्विजेत प्राप्य चा प्रियम, स्थिरबुद्धी संमूढ ब्रह्मविद ब्रह्मणी स्थित. जो ब्रह्मामध्ये स्थित असतो, जो ब्रह्मविद असतो, की नाही, त्याला काही प्रिय झालं न प्रवृषेत, म्हणजे तो हर्षाने उड्या मारायला लागतो असं नाही. नोद्विजेत प्राप्य चा प्रियम, अप्रिय झालं तर तो उद्विग्न होत नाही. मग काय असं काय होतं, तो स्थिरबुद्धी आहे, त्याला कळलेलं आहे काय खरं आहे आणि काय करणे आहे, काय नित्य आहे काय अनित्य आहे. म्हणजे त्याला विचार करता येतो, त्याचा विचार शुद्ध झालेला आहे, त्याच्या भावना शुद्ध झाल्या आहेत, त्यालाच म्हणतात विचार मार्ग आणि भक्ती मार्ग. हे म्हटलं एका ठिकाणी ते सवंग भक्तीने होत नसतं. सवंग म्हणजे स्वस्त, म्हणजे आहे ठीक आहे, तर त्याची किंमत काही जास्त नाही आहे, त्याला समन म्हणतात. असमूढ त्याचा मोह निघून गेला आहे, तो पूर्ण शहाणा झालेला आहे. ब्रह्मविद ब्रह्मणी स्थित. म्हणून इथे दोन्ही मार्ग सांगितल्यानंतर श्रीरामकृष्ण म्हणतात केवळ पांडित्यात काय ठेवलं आहे, हे पांडित्य व्हायला नको. पांडित्य म्हणजे काय, खरं म्हणजे पंडा शब्दाचा अर्थ शंकराचार्यांनी इथे सांगितलं आहे गीता भाषामध्ये, पंडा आत्मविषयक बुद्धी असं पंडिता. पंडा म्हणजे आत्मविषयक बुद्धी, त्याला पंडित म्हणतात. आपण काय पाणी भरायला त्याला पंडित म्हणायला लागलो, जेवण करण्यास पंडित म्हणायला लागलो, पूर्वी ब्राह्मण होते ते. आत्मचर्चा करायचे, आता ते सगळं संपून गेलं, तो काळ गेला आता, की नाही. काय ते काय म्हणाय ना, भोकर आली आणि कानामध्ये पूर्वी भिगबाळ असायचे, ते बाळा गेल्या आणि भोकर आली, फक्त चिन्ह आले की ते काहीतरी होतं पूर्वी कानामध्ये. तसंच काय
त्यांना काही चिंतन ब्रह्मचिंतन करताच येत नाही, कारण पोटापाण्याचा प्रश्न आहे, आधी पोट भरायला पाहिजे. म्हणून पोकळ पांडित्यानं, म्हणजे पांडित्य आहे पण ते पोकळ आहे, भरीव नाही आहे, मी त्याला तुमच्या जीवनावर त्याचा काही परिणाम होत नाही आहे. आणि हेच आपलं जगभर चाललं आहे. आपल्याला माहिती आहे पण त्याचा आपल्याला उपयोग करून घेता येत नाही. मग त्याला म्हणतात माहिती, इन्फॉर्मेशन आणि विजडम म्हणतात. हे काय आपल्या थोडंसं समजायला सोपी आहे. म्हणून माहिती आहे पण त्या माहितीला आपल्याला शहाणपणामध्ये परिवर्तित करून घेता येत नाही. म्हणून शहाणे लोकही गुन्हे करतात आणि मूर्ख लोकही गुन्हे करतात. कारण काय, त्यांना माहिती आहे पण आपल्याला माहितीचं आपल्या जीवनात त्याचं परिवर्तन व्हायला पाहिजे तसं होत नाही. ते फार कठीण आहे, म्हणून होत नाही. म्हणून ते शुद्ध करणं. इथे म्हटलं आहे की व्याकुळतेने त्याला हाका मारल्यास त्याची प्राप्ती होते. भाराभर विषय जाणण्याची काही सुद्धा गरज नाही आहे. हे कोणाला सांगतात? इथे उपस्थित लोक आहेत ना, त्यांना सांगतात. पण खूप विषय जाण्याची काही गरज म्हणतात. ते तुम्हाला आंब्याचे झाडं आहेत, किती झाडं आहेत त्याची मोजण्याची गरज नाही, तुम्ही आंबे खा. कारण आंबे खा म्हणजे नुसतेच आंबे खाणारे जास्त झाले, लावणारे कोणी झाले, मग आंबेच होणार नाही ना. आंबे लावणारे पाहिजे, झाडं वाढवणारे पाहिजे, सगळंच पाहिजे. पण त्याने ते केल्यानंतर तुम्हाला काही करायची गरज नाही, तुम्ही फक्त आंबे खा. म्हणजे कळण्यासाठी ज्यांना बाकीचं काही करता येत नाही, म्हणजे पांडित्याला गरज आहे, ते नसेल तर तुम्हाला काही मिळणारच नाही. सगळेजण आंबे खायला लागले आणि कोणी झाडं लावतच नाही, मग आंबे कुठून येणार? त्यांचं पोकळ पांडित्य नको. तुमचं काम नाही आहे ते, तुमचं काम आंबे खाण्याचं आहे. कारण झाडं लावणं, त्याची निगा करणं, त्याला पाणी देणं, औषध करणं, त्याची जपणूक करणं हे तुम्हाला नाही जमायचं, कारण तुम्हाला ते ज्ञानच नाही आहे ते. पण ते जे करतात ते सगळ्यांसाठी करतात. या जसे झाडे आता आमचं कणखलला हे आहे, कणखल म्हणजे हरिद्वारला आमचं सेंटर आहे. त्याला 100 वर्ष जास्त होऊन गेले. स्वामी विवेकानंदांनी कल्याणानंद म्हणून हे होते, त्यांचे शिष्य निश्चयानंद मराठी होते, ते मिलिटरीमध्ये होते, आर्मीमध्ये. त्याने आर्मी सोडून मोठी स्टोरी आहे ते, पण ते छान हे केलं. ते नंतर स्वामी विवेकानंद शिष्य झाले. ते ह्याला कल्याण सांगितलं झालं, कल्याण गो टू हरिद्वार आणि फॉरगेट बेंगॉल, आहे की नाही. तू सगळं घर बिन विसर सगळं, आता तिथे जा, तिथे सगळं कोणी कोणाला बघत नाही आहे, सगळे मरतात, साधू लोकांना कोणी बघायला नाही आहे, त्यांनी काही औषधी व्यवस्था करत नाही, सगळं ते काय म्हणतात बेवारस पडलेले असतात, त्याची सेवा कर. ते गेले. फार सुंदर इतिहास आहे, 100-125 वर्षाचा इतिहास आहे तो. निश्चयानंद ते इतिहास गेले. ते आपल्याला ते ट्रीटमेंट जाता येत नाही, वेळ नाही आहे. परंतु त्या दोघांनी तिथे भरपूर सेवा केली, खूप मोठं कार्य केलं. आज ते तिथे सगळा साधू समाज आता मानतो रामकृष्ण संघाला. आणि त्या दोघांनी एवढं मोठं कार्य करून त्यांनी काय केलं, तिथे ते मोठा जागा आहे, खूप मोठा परिसर आहे. तिथे गाईचं गोपालन आहे बरंच, खूप झाडं आहेत. त्या काळामध्ये त्यांनी झाडं लावली आंब्याची, पुष्कळ आली वेगवेगळ्या प्रकारचे, आणि खूप आंबे होतात. त्या काळामध्ये जेव्हा पैसे नव्हते हातामध्ये, भिक्षा मागून ते पोट भरायचे काहीच साधनामध्ये, त्या काळात त्याने आंब्याची झाड लावली आणि सांगितलं आंबे झाडं विकायचे नाही, फळं विकायचे नाही, हे ते सगळं खाण्यासाठी आहे, विकण्यासाठी नाही. ते तर खा. त्याचा उद्देश काय होता की विकून पैसे करता येतात, आणि त्यात काही चूक काही नाही आहे की नाही. उगाच वांगे फरक, आणि खाणारे किती लोक असतात. पण जे कोणी येतील त्यांना ते अजून ती प्रथा ते तसेच आहे. तिथले आंब्याचं आंबे होतात, खूप झाडं आहेत, पण विकत नाहीत ते अजून. ती चूक केलेली प्रथा आहे, अजूनही तशीच आहे. की ज्यावेळी कॅलेंडरच्या मागे कोरक पान राहायचं, तिथे हिशोब लिहिले जायचे. आता ते कॉम्प्युटर आले हिशोब करायला. ज्यावेळी 200-400 रुपयाचा हिशोब असायचा, आज 2-4 करोडचा हिशोब असेल, त्याच्यात जास्तीच होत असेल. परंतु ते आंब्याचं झाड लावले ना, त्याला तसंच ठेवलं त्यांनी. तिथे काही त्याला हात लावायचा नाही, सगळ्यांनी खा, त्याला विकू नका. तर इथे लावणारा एक असतो, खाणारा दुसराच असतो. जर स्वामींनी म्हटलं आहे, शेकोटी पटवणारा एक असतो आणि शेकणारे एक असतात, आणि तसाच नियम आहे. मग आपलं कुठं स्थान आहे इथे म्हणतात की काय, पोकळ पांडित्याने होत नाही. म्हणजे पांडित्य पोकळ असायला नको. पोकळ केव्हा होतं, ज्यावेळी आपण
त्याचा उपयोग करत नाही. पांडित्य हे आत्मविषया बुद्धी, त्याला पंडा आत्मविषया बुद्धी, यस यस ज्याला असते ती तो पंडित असतो. मग त्याला पंडित असणं आवश्यक असतं. माताजीने म्हटलं आहे, त्यांना विचारलं की तुमचे साधारण शिष्य वगैरे खूप विद्वान होते, पंडित होते, आणि आमच्यासारखे आहे ज्यांना आम्हाला काहीच कळत नाही आहे, आम्हाला काय आमची बुद्धी सूक्ष्मच नाही आहे, आमचं मनच एकाग्र होत नाही, काहीच कळत नाही. ते म्हणतात नाही, ते विद्वान होते, स्वामी विवेकानंद विद्वान होते, शारदानंद विद्वान होते, अभेदानंद विद्वान होते, सगळेच तसे नव्हते. परंतु ते म्हणाले की विद्वत्ता असली ती नुसती शोभा आहे. माता म्हणजे हत्तीला त्याचे दात असतात ते शोभा देतात, असं माता शोभा देतात. विद्वत्ता ही शोभा आहे, ठीक आहे. मग त्याचा उपयोग पण आहे, परंतु ती विवेक वैराग्यावर असायला पाहिजे. मग ती असेल ते मग पोकळ होत नाही. मी ते म्हणणार मग ती असल्यानंतर त्याला काय व्याकुळतेने त्याला हाका मारल्यास त्याची प्राप्ती होते. म्हणजे तुम्हाला प्राप्ती होण्यासाठी पांडित्य आहे. ते पांडित्य आपण शब्द जरा पुष्कळ शब्दांचे अर्थ आपण देतात, त्याला वाईट त्याला हे लागतात, चुकीचे कॉनोटेशन्स असतात, चुकीचे अर्थ त्याला लागतात की नाही. स्वामी म्हणतात जसे आपल्या ज्या नाणे असतात ना वापरून गुळगुळीत होऊन जातात ना, तसे काही काही शब्द वापरून गुळगुळीत होऊन जातात. तसं स्वामी म्हणतात देव आहे, हा देव शब्द आहे, वापरून गुळगुळीत गुळून गेला. आपण त्या देव शब्दाचा अर्थ समजत नाही आपल्याला. आता ते किती अद्भुत शब्द आहे, तो किती गोष्टी त्याच्यात भावना त्याच्यात गुंतलेल्या आहे. मी म्हणजे गावडा शब्द देव शब्द वापरेन, नाही तर कोणी हा शब्द वापरा, कोणी दुसरा मुलं दुसरा शब्द वापरा, त्या मूर्ख मला काही अंतच राहणार नाही. म्हणून तेच गोष्टी वापरा, पण त्याला नीट करून घ्या, त्यात काही चूक नाही आहे. फक्त वापरून ते तुम्ही त्याचं विसरून गेले आहात. तसंच हे विसरून गेलो आहे आपण. कशासाठी आहे म्हणजे सगळंच करतो आपण, पण प्राप्तीसाठी आहे. आणि प्राप्तीसाठी तुम्हाला व्याकुळता पाहिजे. कोणतीही गोष्ट तुम्हाला मिळायची असली तर तुम्हाला त्याच्याविषयी खूप आकर्षण वाटलं पाहिजे. असं आपल्याला जीवनात दिसतं. काही गोष्टी तीव्र गरज वाटते, एक अशी मनाची अवस्था येते. जसं आपण खूप उदाहरणं आहेत, शेकडो उदाहरणं आहेत, पण खूप तहान लागली आहे, मग आपल्याला व्याकुळ होतो. आपण करतो आहे, पण कुठून तरी कोणीतरी एक ग्लासभर पाणी आणून देईल असं वाटतं. आणि कोणतरी येतं ना आपल्या ग्लासभर, त्याला वाटतं की अरे याला काहीतरी पाण्याची गरज आहे. कसं काय त्याला जाणवतं, पाणी पितो आपल्याला हायसं वाटतं. किंवा जेवणात खूप भूक लागली आहे आणि काही तसं काही दिसत नाही, कोणी हो जेवायला या की त्याला बसा, हायसं वाटतं की नाही. मी ती व्याकुळता जी आहे, ती व्याकुळता झाल्यानंतर मग त्याची प्राप्ती होते. मग भाराभर विषय जाण्याची काही गरज नाही. त्याला काय गरज आहे, ज्याला जेवण मिळालं बस संपलं. किंवा वचनामध्ये एक गोष्ट आहे, ते आपण सुरुवातीला सांगितलं आहे ठाकूरांनी की एक चैतन्यदेव पहिले गेले दक्षिण भारतामध्ये, तिथे त्यांना गीतापाठ चालू होता. एक जण ऐकत होता, खूप रडत होता तो. त्याच्या डोळ्यात आसव मावत नव्हते असं वाक्य आहे ते. त्याला इतकं भरून आलं हृदय की त्याला आसव मावत नव्हते. ते काय सगळं भरपूर पाणी जातं, डोळ्यातून पाणी वाहत होतं. चैतन्यदेवांना खूप आश्चर्य वाटलं, अरे ह्या माणसाचा त्याला काय गीता समजणार, संस्कृत नाही समजणं, काही नुसतंच पाठ चालला पटत चाललं होतं. त्याला विचारलं तुला काही समजते काय, नाही मग मला काही समजत नाही, मला ह्यातलं काही समजत, एक अक्षरसुद्धा समजत नाही. मग तू रडतो कसा, काही समजलं तुमच्या भावना उसंभाळणार ना, समजत नाही तर मला मग इतकं रडतो कसं, तू तुझ्या डोळ्यात पाणी इतकं कसं. त्याला त्याचं काही उत्तर नाही. तर म्हणता ना ते आहे, त्याला काय दिसतं आहे, मला मी गीतापाठ कळत त्याला एवढंच कळतं, फक्त गीतापाठ चालू आहे. म्हणून श्रीरामकृष्ण म्हटलं आहे पूर्ण गीता नाही, तागी तागी म्हटलं म्हणजे त्यागी तागी तर त्यागी घाय प्रत्येक त्यागी त्यागी होतं. म्हणजे मानवा ईश्वरासाठी सगळ्याचा त्याग कर, सगळ्या तुझ्या स्वार्थाचा त्याग कर, मीपणाचा त्याग कर, शेवटीच गीता आहे. आणि हे सांगतं आहे. पण हे समजायला तुम्हाला गीतेचं अध्ययन करावं लागणार ना. तत्त्वमसी म्हटलं की तुम्हाला बस एकदा गुरुने सांगितलं की तत्त्वमसी, त्याला पटकन ज्ञान झालं, आत्मज्ञान झालं. जनक म्हणाला की मला आत्मज्ञान पाहिजे, पण मला पटकन पाहिजे. रिकिपेमध्ये एक पाय ठेवून दुसरा पाय उडी पण तिकडे बाजू ठेवतो घोड्याच्या, तितक्यात त्याला ज्ञान झालं. पण कोणाला, रामकृष्णाने विवेकानंद डोक्याला हात ठेवला, एकदम समाधी झाली, निर्विकल्प समाधी, शेवटची अवस्था. महर्षी आपल्या तोतापुरींनी
श्रीरामकृष्ण सांगितलं तत्त्वमसी, तुला ब्रह्मविद्या सांगितली. संन्यास दीक्षा दिल्यानंतर 3 दिवस ते समाधीत होते. पण कोणाची ते सगळंच तयार आहे, फक्त तेवढी गरज आहे शास्त्राची. शास्त्र जो संस्कार असतो त्याची गरज आहे, पण तेवढीच फक्त. पण इतरांचं काय? इतरांसाठी तर सगळं हळूहळू होणार. म्हणून जे आचार्य असतात त्यांना 4 गोष्टी माहिती असण्याची गरज म्हणजे पण आलं असते, ठीक नाही. 4 गोष्टी तुमच्यासाठी की त्याला तुमच्यात जास्त महत्त्व देऊ नका, पण ते खूप महत्त्वाची गोष्ट आहे नाही. दुसऱ्याचा प्राण घेण्यासाठी ढाल तलवारची गरज, मग स्वतःचा जीव घ्यायला एखादी सुई अथवा नराणे देखील पुरे. हे काय? हे आपल्याला आपण ज्याला म्हणतो टीप म्हणतो, ठीक आहे. तळटीप असते ना, एवढं एक लक्षात ठेवा. एवढं जर लक्षात ठेवलं तरी आपल्याकडून चुका होणार नाही. कारण चुका खूप होतात, विचारामध्ये खूप चुका असतात आणि भावनेमध्ये चुका होतात. धर्म हा आपल्याला माहीत असतो. धर्म आपल्याला काय करतो, धरून ठेवतो. धारणा तिथे आहो धर्म आपला खाली पडू देत नाही तो. आणि आपल्याला काही गोष्टी धरून ठेवाव्या लागतात, नाही तर आपण तोल जातो आपला. तर धर्म हा तुमचा तोल जाऊ देत नाही, तुम्हाला धरून ठेवतो. आणि धरून ठेवून तुम्हाला हळूहळू पुढे नेतो आणि शेवटी तुम्हाला मोक्ष मिळवून देतो. परंतु सगळ्यांना ते काही नसतं. आपल्याला फक्त आपल्यासाठी पाहिजे असतं. पण त्याला इथं पांडित्य म्हटलं आहे, ते पोकळ नसलं की काही प्रॉब्लेम नाही आहे, ते पाहिजेच. त्याचा उद्देश माहीतच पाहिजे. जसं चांगदेव आहे, 1200 वर्ष तपस्या केली त्यांनी, तपस्या पाहिजे आहे की नाही. यज्ञ दान तपस या 3 गोष्टी काय आहे, न त्याज्यम. त्याला तुम्ही कार्यमेव तत् जरूर करा, असं गीता म्हणते 18व्या अध्यायात. न त्याज्यम, सोडू नका, जरूर करा. कार्यमेव तत्, कारण पावना आणि मनीषिना हे 3 गोष्टी माणसाला शुद्ध करतात आणि त्याचं मन शुद्ध करतात, विचारशक्ती शुद्ध करतात. त्याची फार गरज आहे, अत्यंत आवश्यकता आहे. पण त्यामुळे जर तुमचं शुद्ध होत नसेल, उलटं होत असेल, असं होतं, मग त्यासाठी तुम्हाला सांगितलं जातं की नाही. मुख्य उद्देश तुम्ही निराशा ठेवा, म्हणजे तुम्हाला त्याची गरज, तीव्र गरज भासायला हवं. हळूहळू तुमची तीव्रता, गरजेची तीव्रता वाढायला पाहिजे, मग ती गोष्ट तुम्हाला मिळते. जगामध्ये एक चालतं, ज्या गोष्टी ती तीव्रता जाणवते आपल्याला. समजा आता इथं गरम होते आहे की नाही, अरे पाहून फॅन लावा, मग इथे एसीत लावलं खूप छान होईल. ज्या गोष्टीची खूप तीव्र गरज असते ती गोष्टी बरोबर. आता इथं मंदिर नव्हतं, तिथे होतं, नाही आपल्याला मंदिर पाहिजे. आता मंदिर पाहिजे म्हणजे मंदिर उभं राहत नाही. म्हणून नुसते स्वामी म्हणतात, नुसतं ठाकूर नसतात, बोट फिरवणे काही भिंती उभे राहत नसतात. मग त्याची तीव्र गरज जेव्हा भासते तेव्हा त्या गोष्टी आपोआपच उत्पन्न होतात. आपण मुलगा रडतं, मग त्याच्यावर लक्ष दिलं जातं, त्याला व्याकुळता म्हटलं आहे. व्याकुळता म्हणजे तीव्र गरज, ज्याची तीव्रता जेवढी वाढत जाईल आहे. जसं ते मला म्हटलं, जनक म्हणतात मी तुला आणखी 1000 गाई देतो, सोन्याने मडवलेल्या, शिंग मडवलेल्या. त्याला त्याची खूप गरज आहे. ती मैत्रेयी म्हणते, याज्ञवल्क्याची पत्नी, दुसरी पत्नी का पहिली पत्नी, 2 पत्नी असतात, कात्यायनी आणि ही, की मला हे नको तुमचं. तिला तीव्र घातं, ती वाटणी होते. कात्यायनी येऊन टाकते आपला वाटा. ही म्हणते मला कशाला देता, मी करू काय. यानी मला काय मिळणार, मला काय पाहिजे. मला सुंदर आहे त्यांचं ते उपनिषदला फार सुंदर वाक्य आहे ते. खरं म्हणजे उपनिषद आणि वेदांचे संस्कृत फारच प्राचीन आहे. ते समजायला तुम्हाला काय लागतं, ते शास्त्र आहे, कसं समजून घ्यायचे. शब्दावलीसुद्धा वेगळी आहे, पण हे शब्द किती सोपी आहे बघा. ये ना अहम ना, असं वाटतं गीताच आहे. गीते ते सुद्धा फार सोपी आहे. गीता ते संस्कृत फार सोपी आहे. महाभारत फार सोपी आहे संस्कृत, महाभारतात संस्कृत की नाही. ये ना अहम ना अमृतास्याम, किती सोपी संस्कृत आहे बघा. ये न अहम न अमृतास्याम, हे मला मिळाल्याने, मला सुखसंपत्ती मिळाल्याने, न अमृतस्याम, मला अमृतत्व मिळणार. त्याने सांगितलं आधी होऊन गेलं संवाद, तो नाही त्याची आशा सोडते, वेळ काय मिळणार नाही. उपकरणवताम जसं जीवन असतं, ज्यांच्याकडे जशी साधन संपत्ती असते, त्यांचे जसे जीवन असतात, तसं तुझं जीवन सुखी होईल. आणि बरोबर आहे ते, आहे की नाही. आपले भौतिक जीवन सुखी होण्यासाठी आपल्याला बऱ्याचशा गोष्टींची आवश्यकता, तसं तुझं होणार. पण ते म्हणते मला अमृत, त्याची आशासुद्धा करू नको, न आशा असते. उपकरणवताम जीवन तसं होईल. बाकी अमृतत्वाची एवढी आशासुद्धा करू नको. मग त्याचं उत्तर हे आहे. मैत्रेयी म्हणते, येन नाहम अमृतस्याम
तेन अहम कुर्याम. ठीक आहे, सोपी संस्कृत. ते घेऊन मी काय करू, म्हणजे त्याचा उपयोग काय आहे? म्हणजे उपयोग आहे पण तेवढ्या पुरताच, याच्या पुरत्याला काही उपयोग नाही आहे. हे कळण्यासाठी त्याला अक्कल होती. तिला कळलं होतं येनाहम नामृतास्याम किमहम तेन करूयाम. ते घेऊन मी करू काय? की सुंदर प्रश्न आहे. मला त्याचं म्हणजे मी करू काय म्हणजे मला त्याचा उपयोग काय आहे? म्हणजे तिच्या मनामध्ये ती व्याकुळता होती अमृतत्वाची. म्हणजे तिला काय ती घेणार नाही, सुखी राहणार नाही असं नाही आहे, त्याची गरज आहे. पण ती मुख्य गोष्ट नाही आहे. त्यांनी माझं काही साधणार नाही आहे. तिला कात्याने म्हटलं की माझं सगळं झालं, आता काही प्रॉब्लेम नाही आहे, माझं सगळं जेवढं सगळ्या समस्या संपल्या, इथे सगळं समस्या संपल्या. का ती मुख्य समस्या ही आहे अमृतत्वाची प्राप्ती. म्हणजे किती स्पष्ट आहे बघा. मग त्याला म्हणतात की तुम्ही नीट करा, तुम्हाला स्वतःसाठी कधी काय दुसऱ्यासाठी कधी काय ज्ञान पाहिजे. नाही तर आपलं काय असतं की नाही, ठाकूर माहिती ना आमच्याकडे असे लोक येतात आणि उगाच सांगत असतात येतात आहे की नाही. त्यांना लोक भांडवून जायचं ठाकूरांचं, असं वचनामध्ये उल्लेख आहे, त्याच्यामध्येही आहे, लीला प्रसंगामध्ये पण आहे की नाही. ना विवेक आहे, ना वैराग्य आहे, नाही काही नाही आहे, काही नाही भक्ती आहे आणि काही नाही आहे की नाही. फक्तच काहीतरी माहीत झाली थोडीशी गोष्ट आणि त्यांना वाटतं जरा सगळं झालं म्हणून. हे जे आहे सतत सांगितलं जातं आणि नेहमीच समजून घेण्याची गोष्ट आहे. मग त्याचं सार सांगतात बघा. आता असं नाही की ते सोडून दिले त्यांनी. ते म्हणतात मी कोण आहे शोधू जाता माणूस ईश्वरापाशी जाऊन पोचतो. इथे विचारमार्ग आणि विचारमार्ग ज्ञानमार्ग म्हणजे आपण ज्ञानयोग म्हणतो. भक्तिमार्ग म्हणजे भावना. ठीक आहे, याच्यात भावनांचा अधिक उपयोग केला जातो. आपल्याकडे भावनाही आहे आणि विचारही आहे, दोन्ही आहे. मग आपण म्हणतो आमची बुद्धी किंवा आमचं ज्ञान हे भक्तीला मारक आहे. आपण जास्ती ज्ञान केलं आपली भक्ती म्हणजे राहणार नाही, भक्ती गेली की पण ज्ञान राहणार नाही. म्हणजे दोघांचं जरूर जास्त जुळत नाही असं म्हणतो. स्वामींचं फार सुंदर आहे त्यांचं ते लेक्चर सर्वानुभूती भगवत दर्शन, गॉड इन एव्हरीथिंग. म्हणजे सगळ्या ईश उपनिषदांवर ते आधारलेलं आहे हे लेक्चर स्वामींचं. की तुमच्यात अनंतपटीने भावना हव्यात आणि अनंतपटीने तुम्हाला विचार हवा. त्या दोघांचे काही विरोध नाही आहे, परस्पर विरोध नाही आहे. फक्त मी तेवढंच वाचतो कारण हे सगळंच वाचण्यासारखं आहे. आपल्याला जर खरोखर कशाची आवश्यकता असेल तर ती म्हणजे हृदय आणि मेंदू या दोघांच्या संमिलनाची. दोघे एक आले पाहिजे, जवळ आले पाहिजे. हृदय म्हणजे भावना, भावभावना ज्या प्रत्येकामध्ये भरपूर असतात. त्याला पंचभाव म्हटलेला आहे ठाकूरांनी. शांत, दास्य, सख्य, वात्सल्य, भाव. देवाशी संबंध जोडताना 5 भावांनी आपण देवाशी म्हणतो आणि ते आपल्या भावना परिचय आहेत. कारण मानवी भावना आहेत त्या. शांतभाव, सख्यभाव, दास्यभाव सगळ्या मानवी भावना आहेत त्या की नाही. त्या आपल्यामध्ये असतातच. कोणत्याही भावनाचा उपयोग करून किंवा सगळ्याचा उपयोग करून देवाशी संबंध जोडा. देव आपला ठरवा. सख्य आहे, मित्र आपला वाटतो. दास्य आहे, आपला वाटतो बालक की नाही. वात्सल्य आहे, आईला आपला मुलगा खूप जवळचा वाटतो. ह्या सगळ्या भावना प्रत्येकामध्ये असतात. मधुर आहे, पती पत्नीचा संबंध. या सगळ्या 5ही भावना. शांतभाव म्हणजे ऋषींचा भाव, ते शांतपणे ब्रह्मचिंतन करण्यासाठी. तर त्याची बाकी गोष्टींना देणं नव्हतं. हे 5ही भाव प्रत्येकामध्ये आहे. मी त्याला इथे म्हटलं आहे हृदय. भावना या हृदयात असतात. आणि मेंदू म्हणजे वरती विचारशक्ती आहे की नाही. या दोघांच्या संमिलनाचे दोघे एकत्र येऊ द्या. आपण दोघं एकत्र येऊ शकत नाही. आपला फार मोठा प्रॉब्लेम आहे की नाही. आणि भारतात हा प्रॉब्लेम खूप होत आहे, सगळीकडंच आहे की नाही. मग भगवान बुद्धांनी म्हटलं की हे सगळं बेकार आहे भावनामुळे. कोणी येतो आणखी समाज सुधारक येतो हे बेकार आहे, हे भावना नको. हे कुठल्या कुठे काही नसतं, ते चुकीचं आहे. सनातन धर्म म्हणतो हे दोघांचं संमिलन पाहिजे. ते म्हणतात हृदय अर्थातच फार श्रेष्ठ गोष्ट आहे, मान्य करायला हवं. भावना ते त्याचं कारण पण सांगतात. हृदय म्हणजे भावना फार मोठी गोष्ट आहे. जीवन उंचावणाऱ्या थोर प्रेरणा हृदयामधूनच स्फुरत असतात. हे ऋषी होते, संत होते, त्यांनी कुठे काय केलं आहे. त्यांचं सगळं काही झालं आहे. त्यांच्या इव्हन कवितासुद्धा, त्यांचं काव्यरचनासुद्धा तुकाराम महाराज होते. इतकं काव्यरचना ते काय त्या किंवा ऋषी होते, प्राचीन ऋषी होते. त्यांनी वेदऋषा रचल्या. ते काय मेंदून रचल्या काय नाही. त्यांचं हृदय शुद्ध केलं त्यांनी, ते आपोआप ते बाहेर पडल्या त्या कारंजाप्रमाणे. नुसतीच बुद्धी हृदय मुळीच नाही, यापेक्षा मुळीच बुद्धी नाही, पण त्यात थोडी तरी हृदय आहे हे मी 1000दा पसंत करीन. म्हणजे स्वामी सांगतात की हृदय मी नेहमीच पसंत करीन.
भावभावना. त्याचं कारण पण ते सांगतात, कारण ज्याला हृदय आहे त्याला जीवन शक्य आहे. आपण हृदयहीन झालो पण शुष्क होऊन जाऊ, कोरडे होऊन जाऊ. ते चुका जरी झाल्या तरी हृदयाला तुम्ही फॉलो करा, कारण त्याला जीवन शक्य आहे. तो थोडंपर्यंत ते सुख मिळू शकेल, प्रगती शक्य आहे. परंतु ज्याला नुसता मेंदूच आहे, हृदय मुळीच नाही, तो शुष्कतेच्या शापाने, मग त्याचं जीवन शापित जीवन आहे की नाही. नुसतंच तो मेंदूनेच काम करतो, भावभावना काहीच नाही आहे की नाही. जसं आपण विवेकानंद म्हणून प्रचंड बुद्धिमत्ता होती, व्यासांची प्रचंड बुद्धिमत्ता, कृष्ण, ज्ञानेश्वर प्रचंड बुद्धिमत्तेचे लोक आहे की नाही. पण ते त्यामुळे बुद्धिमत्ते प्रसिद्ध झाले, त्या भावनेमुळे प्रसिद्ध. हृदय मोठं. शिवाजी महाराज प्रचंड बुद्धिमत्ता त्यांच्यामध्ये, आपल्या बुद्धीसाठी प्रसिद्ध नाही, त्यांच्या भावना. आपण काय करू शकतो रयतेचं दुःख, अन्याय दूर करण्यासाठी, त्या भावना आहेत त्या की नाही. म्हणजे तो शुष्कता नाही जीवनामध्ये, नाही तर माणसा जीवनात नुसती शुष्कता येऊन जाते. ते इथे म्हटलं ठाकूरांनी की तो काय पोकळ पांडित्य होतो. परंतु तथापि म्हटलं, शब्द तथापि भाषणामध्ये आपल्या भाषांतर झालं आहे. तथापि हे सगळं खरं आहे, हृदय फार श्रेष्ठ आहे विचारशक्तीपेक्षा. परंतु लक्षात घ्या की त्याबरोबरच हेही तितकेच खरे. काय तितकेच खरे? हे जसं खरं आहे हृदय फार महत्त्वाचं आहे, पण त्यात तितकंच हे खरं आहे. आणि ते म्हणजे जो केवळ आपल्या हृदयाने चालवला जातो त्याच्यावर बरीच अरिष्टे कोसळतात. अरिष्ट म्हणजे संकट. अरिष्ट शब्दाचा तर संकट होतो आहे की नाही. त्याला कठीण परिस्थितींना तोंड द्यावं लागतं जो नुसता हृदयाने चालवला जातो. कारण त्याच्याकडून वेळोवेळी चुका होण्याची फार संभावना असते. म्हणूनच आपल्याला हृदय आणि बुद्धी या दोघांची एकजूट हवी आहे, त्यांचा संयोग हवा आहे. दोन्ही एकत्रच पाहिजे, एकाच जवळ पाहिजे. त्यांनी काही बिघडत नाही आहे. ते मधलं मी गाळून टाकतो. ते पुढे म्हणतात, ते म्हणतात तुम्ही असं का समजता की इतक्या प्रमाणात बुद्धी पाहिजे, इतक्या प्रमाणातच तुम्हाला हत पाहिजे. हे जग अनंत नाही काय? जीवनात भावनांच्या आणि त्याचबरोबर सुसंस्कृततेच्या आणि बुद्धीच्याही अनंत विकासाला पूर्ण वाव आहे. तुमच्या भावभावना ह्या पूर्ण अनंत पटीने वाढू शकतात. सुसंस्कृतता, सभ्यता आणि त्याचबरोबर बुद्धीसुद्धा, त्याचा काही विरोध नाही आहे. म्हणजे बुद्धी असली की तुमच्या भावना कमी होतील, भावना असल्या की बुद्धी कमी होईल असं काही नाही. भक्तीचं आणि ते आहे ना ज्ञानाचं नेहमीच असतं ते. आपण ते आमच्या ठाई, शेवटचं वाक्य, आमच्या ठाई हृदय आणि बुद्धी दोन्ही अमर्याद प्रमाणात येऊ. इन्फिनिट, इतकं अनंत, इन्फिनिट, काही प्रॉब्लेम नाही त्याने मनातून काढा. आमच्या जीवनात ती दोन्ही एकमेकांच्या हातात हात घालून समानांतर भावे प्रवाहित होत. जशा दोन ट्रॅक्स असतात, रेल्वेचे दोन रूळ असतात, समांतर जातात. ते कुठेतरी सांधा जरी आला तर ते समांतरच असतो. अगदी डायमंड जरी सांधा आला त्याला डायमंड जॉईंट म्हणतात. दोन ठिकाणीच आहे. नागपूरला येतो डायमंड जॉईंट, असा आडवा असतो, उभा असतो. तशी जॉईंट भारतात दोनच ठिकाणी, एका दोन ठिकाणीच काय ते असं. तर ते सुद्धा समांतरच असतात. डायमंड जॉईंट तर डायमंड जॉईंट्स म्हणतात, ते सुद्धा समांतर असतात. कारण ते कधीच जवळ येत नाही आहे पण कधीच दूर जात नाही. बरं तेवढंच अंतर बरोबर ठेवतात तरच गाडी जाऊ शकते. कारण गाड्याच्या चाकामधलं अंतर निश्चित असतं, ते काही कमी जास्ती होत नाही. ते बरोबर त्याप्रमाणे रूळ असतात, ते त्याचं चेकिंग होतं. ते सगळं झाल्यानंतरच बरोबर गाडी चालतं त्याच्यावरून. तसंच भावना आणि होते. जसं डाव्या रुळाचं महत्त्व आहे तसं उजव्या रुळाचं महत्त्व आहे. कोणाचंच महत्त्व कमी करता, कोणाचं महत्त्व वाढवता येत नाही. आता हे तसं आपण उदाहरण घेतलं, कारण हे भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग. आपण जर महाभारत उदाहरण घेतलं बघा, हे सगळे पांडव अत्यंत भावनाशील होते. भीष्म, द्रोण अत्यंत भावनाशील होते आणि तेच चुकले. त्याला अरिष्ट कोसळतात म्हटलं आहे. पांडवांना अरिष्ट कोसळली कशामुळे कोसळली? कारण ते भावनेच्या आहारी गेले. अर्जुन त्याचं गीतामध्ये तेच म्हणते ना, ते म्हणतात की माझ्या लोकांना मारून रक्तपात करून त्याच्यापेक्षा मी भिक्षा मागून जगेन. मला हे नाही करायचं, मला युद्ध नाही करायचं. पण कृष्णामध्ये कृष्णाचं महत्त्व हेच आहे. आपण कृष्णाचं तसे अवतार पण रूपायला रामाचा पण अवतार आहे, सगळे अवतार आहे. पण कृष्णाच्या अवतारांचं वैशिष्ट्य आहे की नाही, त्याच्यामध्ये भावना आणि बुद्धीचा इतका सुंदर संयोग आहे. 100% कुठेच संघर्ष नाही आहे. भक्ती आली की ज्ञान जाईल, ज्ञान आली की भक्ती जाईल, हा प्रकारच नाही तिथे. आणि म्हणून बघा कृष्णाच्या जीवनामध्ये त्यांनी
दुष्कृतांचा नाश केला, जे दुष्कृत्य करणारे आहे, विनाशाच्या दुष्कृता, तिथे त्याचं कुठे काही विचार आडवाला नाही आहे, मी चुकीचं करतोय, अरिष्ट नाही, काहीच नाही, त्यांच्या जीवनात अरिष्टच कोसळलं नाही आहे. त्याने जे केलं तर सर्व लोक हिते रतः, जसं किती म्हणा असं म्हटलं आहे, सर्वभूत हिते रतः, हे फक्त त्याच्यासाठीच म्हटलं आहे. गीतेमध्ये हे 2-3दा शब्द येतात, 12व्या अध्यायात येतात आहे की नाही, आणखी 5व्या अध्यायात येतात, 2-3 ठिकाणी येतात ते नाही. सर्वभूत हिते रतः म्हणजे सर्वभूत हिते रताना फक्त ते जो त्याला म्हटलं आहे की जो ज्ञानी आहे, पण ज्ञानी भक्त आहे त्याच्यात म्हटलं आहे, 12वा अध्याय आहे ना, ते ज्ञानी भक्तच म्हटलं आहे. तो वेगळा विषय आहे, त्याच्यात जात नाही आपण. कारण हा प्रश्न येतो की 12व्या अध्यायामध्ये जे लक्षण आहे, अद्विष्टा सर्वभूतानां मैत्र करू नये, मलाही भरपूर लोकांनी म्हटलं की अरे हे भक्तीचे लक्षण आहे, भक्तियोगात आहे, पण ते भक्ती साधारण भक्तीचे नाही आहे, ते ज्ञानी भक्तीचे लक्षण आहे. आणि ते बरोबर आहे, शंकराचार्यांनी तेच म्हटलं आहे, ते ज्ञानी भक्ताचे लक्षण. तो भक्तच आहे तो, पण तो ज्ञानी भक्त आहे, म्हणून तो अद्वेष्टा सर्वभूतांना वगैरे म्हणू शकतो. मैत्र करू नये वच निर्ममो निरहंकार वगैरे जे काही शब्द आहेत ते फार सुंदर आहे. ते स्वामींनी राजयोगात पण त्याचंच वर्णन केलं आहे. सगळ्या श्लोकांचं 8 श्लोकांचं ते वर्णन आहे राजयोगात स्वामी विवेकानंदांनी केलं आहे. आणि त्यांनी ते म्हटलं आहे हे सगळे गुण तुमच्यामध्ये येऊ शकणार नाही, पण काळजी करू नका की नाही, सगळेच्या सगळे गुण फार कठीण आहे, फार महान आहे, परंतु तुम्ही वाटपा हळूहळू तुमच्यात क्रमाक्रमाने ते गुण तुमच्यात येतील, जेवढे होते तेवढे पुरेसे आहे तुमच्यामध्ये. त्यामुळे भावना आणि ज्याला आपण भक्तिमार्ग म्हणतो आणि विचार म्हणजे ज्ञानमार्ग म्हणतो, त्या दोघांमध्ये काही संघर्ष नाही, परस्पर विरोध नाही आहे, कॉन्ट्रडिक्शन काही नाही आहे. म्हणून इथे म्हणतात की बघा आता इथे, आणि गीतेमध्ये फार वैशिष्ट्य आहे ते, गीतेमध्ये सगळ्या अध्यायांमध्ये त्या अध्यायाचं नाव एक असतं आणि सुरुवात दुसरीकडेच होतं आणि मध्ये काय येतं शेवटी तिकडे काही येतं. तुम्ही ध्यानयोग बघा, ध्यानयोगाचा संबंध फक्त ध्यानाशी आहे. उदाहरण म्हणून सांगतो तुला, ध्यान म्हणजे ध्यान कसं करायचं यासाठी आहे. त्यात सुरुवात कशी होते, अनाशितम कर्मफल कार्यम कर्म करोती असं संन्यासीचं योगीचं न निरग्नी, हा याची सुरुवात. त्यात ध्यानाचा काय संबंध आहे. आणि शेवटचा श्लोक आहे योगिनामपि सर्वेषां मद्गते नांतरात्मना श्रद्धावान भजते माम स्वमे योग. त्याच्यात भक्ती आहे, ज्ञानी, म्हणजे गीतेमध्ये तुमच्या इतका सुंदर त्याचा समन्वय आहे चारी मार्गाचा, ते म्हणजे खरोखरच अद्भुत आहे की नाही. तुम्हाला कळतच नाही हा योगाचा हे काय. तुम्ही सगळे योग अध्याय बघा, तिथे कुठे ज्ञान सुरू होते आणि कुठे भक्त्या माम अभिजानाति यावान यशास्मी तत्वता ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते, त्यांना सगळ्याच गोष्टी आल्या बघा, सगळे मार्ग तेच आले की नाही. भक्ती आहे, भक्त्या माम अभिजानाति, पंचमी भक्ती, भक्तीने मला तो अभिजानाति संपूर्णपणे जाणतो. यावान यशास्मी तत्व, ते ज्ञानयोग आहे. ततो माम तत्वतो ज्ञात्वा, ती काय अनुभूती आहे की नाही. आणि विशते तदनंतर देश एक रूप होते ते ब्रह्मज्ञान आहे, ब्रह्मपरायणता आहे ती की नाही. म्हणजे तिथे कुठेच विरोध, हा विरोध कारण आपल्या आपोआप समाजामध्ये तो जी गोष्ट ज्याला त्याच्या प्रकृतीची संस्कारांनी असते त्याला ती खूप प्रिय वाटते आणि त्याला वाटते तेच बरोबर आहे आणि बाकी सगळं चूक आहे. सगळ्या जगामध्ये हा संप्रदाय विरोध आहे, त्याच्यामुळेच आहे. तो फक्त माझं श्रेष्ठ आहे असं नाही म्हणत, तो माझं श्रेष्ठ आहे आणि बाकीचं सगळं त्याला नष्ट करून टाका, त्याची निंदा करेल तो. अरे बघ तुझं तू बघ ना, इतरांनी तुला काय करायचं आहे. प्रत्येकाला त्याची गोष्ट प्रिय वाटते कारण त्या संस्काराची जुळणारी असते. मग त्या धर्म असो, त्याचे विचार असो, संप्रदाय असो, त्याला सोडून देईन त्याच्या ह्याच्यावर, तुला त्याची काय देणं नाही. यात काही करेक्शन असतील तर तो करून येईल. नाही, आपण भयंकर हिंसक बनतो, भयंकर व्हायलंट बनतो. सगळे धर्म व्हायलंट आहे. त्याच्या स्वामींनी म्हटलं आहे की धर्माने जेवढं रक्तपात केला आहे तेवढं कोणीच नाही केलं आहे आणि धर्मात जगाचं जेवढं भलं केलं आहे तेवढं कोणीच केलं नाही आहे. आता जगात धर्माची शक्ती जगाचं भलं करण्याची, कल्याण करण्याची आहे. ही अलीकडून ही माणसाच्या स्वभावामुळे आली. त्याच्यात समाधान होत नाही आहे. माझं ठीक आहे, मी उत्तम आहे, माझं मत उत्तम आहे, माझा धर्म होतं, इथं थांबत नाही तो. तो म्हणतो नाही नाही माझं सत्य आहे बाकी सगळं खोटं आहे, ते सगळं नष्ट करून टाका. कुफ्र म्हणतात ज्याला, जेव्हा ते सगळं नष्ट करून टाका. ते जिवंत राहायच्या लायकीचं नाही, संपूर्ण फक्त माझंच मग सगळे जगबद्ध झालं पाहिजे. बुद्धाने तेच कसं काय सगळे बुद्ध काय नाही सगळं किती नुकसान झालं तुम्ही कल्पना करता येत नाही. याचं कारणच ते आहे, त्याला म्हणतात कर्मठताने. त्याला आपण स्वामीजीने म्हटलं आहे की एकांगिता किंवा त्याला आपण फॅनाटिसम म्हणतो. माणसं फॅनाटिक होतात. पण मुख्य म्हणजे काय आहे, मी कोण हे शोधणं, अन्वेषण.
सनातन धर्मामध्ये काहीच नाही आहे. परस्परम विरुद्धन्ते तैरयम न विरुद्धते. जे बेकर लोक असतात किंवा नुसतेच मतांतरात जातात ते परस्परम विरुद्धन्ते, आपसातच एकमेकाचा विरोध करतात. हे म्हणतात जो ज्ञानी असतो अनुभव तैरयम न विरुद्धते, तिथे आमचा काही विरोध नाही. आम्ही म्हणतो की प्रत्येकजण आपापल्या मार्गाने जातो आहे आणि तो आपापल्या मार्गाने जाऊन तो स्वतःचं कल्याण साधून घेतो आहे. बस कोणत्या मार्गाने तुम्ही जा, मी कोण हे शोधू जाता माणूस ईश्वरापाशी जाऊन पोचतो. म्हणजे ती भक्तीने होईल, ज्ञानाने होईल, सगळ्यांनीच होईल. मीच तुम्ही शोध घ्या. मी मांस, मी काय मांस की हाड की रक्त की मज्जा की मन की बुद्धी. आता हे काय झालं, हा विचार झाला. विचारांती म्हणजे विचारांच्या शेवटी तुम्ही जर खरा विचार केला, एकाग्रतेने विचार केला, आढळून येतं की मी यांपैकी काहीच नाही. हा नेती विचार. नेती म्हणजे काय, हे नेती ते सिद्धांत वाक्य उपनिषदांमध्ये. आत्मा काय, नेती या अयम आत्मा. आत्मा हा नेती आहे. नेती हा मार्ग आहे. न इति हे दोन शब्द नेती शब्द झाला आहे. संधी आहे ही संधी आहे. न इति म्हणजे हे नाही, हे नाही करता करता तुम्ही आहे तिथून जाऊन पोचता. पण तिथे आहे म्हणता येत नाही. का, कारण प्रत्येक गोष्ट आहे म्हणजे हा भौतिक आहे. थोडंसं आपल्या भाषेत सांगता येतं ते. जेव्हा आपण आहे म्हणतो ती गोष्ट भौतिक होऊन जाते. इथं आपण म्हणून म्हटलं 12व्या अध्याय म्हटलं, त्याचा तुम्ही बोटाने दाखवू शकत नाही. ब्रह्म हे ब्रह्म आहे, हा देव आहे असं दाखवू शकत नाही. तसं नाही आहे ते. 12व्या अध्यायाची सुरुवातच तशी आहे गीतेच्या. तुम्ही अनिर्देश म्हटलं आहे, त्याला निर्देश करू शकत नाही. हे बघा हे ब्रह्म हा देव आहे, तुम्हाला दर्शन तर नाही आहे तसं. तो देव तसाच नाही ना, तो अनिर्देश आहे. त्याचा तुम्ही निर्देश करू शकत नाही. मग तुम्ही दाखवा कशाला म्हणता. तू दाखवू शकते नाही, कारण तू सगळंच आहे, तुला दाखवणार कसं. आपण दुसऱ्याच्या खांद्यावर होऊ शकतो, आपल्या खांद्यावर थोडी बसू शकतो काही. विज्ञातार मरे के बघा मैत्री, हे विज्ञातार आहे, तूच जाणते आहे, तूच कसं स्वतःला जाणणार. अरे के नाही जाणी यार. असं कोणतं साधन आहे की तू ज्याला जाणू शकशील का. जाणणारी तूच आहे ना. आपण आपल्या डोळ्याला बघू शकत नाही, कारण काय डोळे बघणारे असतात. हे सिंपल काय तत्व आहे. उपनिषद खूप तर की हे तुम्ही जर विचार केला, शोधू जाता, त्याला अन्वेषण म्हणतात. ब्रह्मान्वेषण मानहा, त्याला अन्वेषण. मग काय शरीर आहे का, मग शरीरातले जे घटक आहेत, मी आहे काय, मन आहे काय, बुद्धी आहे, नाही हे नाही आहे. कायचं कारण काय, सगळ्या भौतिक गोष्टी आहेत. याच्यामध्ये काय होतं, क्षीणता येते, नष्टता येते. 6 जे परिणाम आहे, 6 परिणाम याच्यावर होतं. विचारांती तुम्ही जर नीट विचार केला, म्हणजे विचार काही चूक नाही, विचारांनी काही बिघडत काही नाही आहे, तर आढळून येतं की मी यांपैकी काहीच नाही. हा नेती विचार म्हणजे नेती. तुमचं मन आपोआप शांत होऊन जाईल की नाही. आपण ध्यान करताना ही आपली आवड असते, कारण खूप मनामध्ये संकल्प येतात, विकल्प, संकल्प प्रभवान कामान सर्वान त्यक्तवान अशेषता. इथे म्हणजे म्हटलं 6व्या अध्यायामध्ये मला जितके संकल्प, तर संकल्प म्हणजे रिझर्वेशन, मला असं करायचं, मला तसं करायचं, असं करणं आलं आहे, तसं करण्याला संकल्प विकल्प म्हणतात. ते कशामध्ये येतात, कामनामधून येतात. प्रभवान कामान, प्रभवान म्हणजे उत्पन्न. तुमच्या मनामध्ये जेवढे काही विचार येतात भले बुरे, ते सगळे कसे म्हणतात, कामान म्हटलं आहे, कामनांपासून येतात. त्यक्त्वा सर्वान, ते सोडून द्या. नेहमी सोडून द्यायचे असतात का, तुम्हाला डिस्टर्ब करतात, त्याची काही गरज नाही आहे, त्याची काही गरज नाही. पण आपला आज कुठं का त्याची गरज नाही. त्यांनी ते नसता सुद्धा कामं आपोआप होतात. जेव्हा गरज आहे तेव्हा आपोआप त्यांनी काय, तुम्हाला त्याची गरज आहे, तुम्हाला ते भाग पडतात विचार करायला. ध्यानाच्या वेळी काय गरज आहे, काहीच गरज नाही आहे. पण आपलं नेमकं ध्यानाच्या वेळी ते येतात. तेव्हा सगळं सोडून सर्वान कामांस त्यक्त्वा. किती सोडून द्या, सर्वान म्हटलं म्हणजे सर्व शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये होतो बिना अपवाद. सगळं म्हणजे सगळं, त्यक्त्वा म्हणजे सोडून द्या. आता त्यक्त्वा म्हणजे सोडूनच नाही, मग पुढे काय, सर्वान अशेषतः, काहीही बाकी ठेवू नका. बघा सर्वान म्हटल्यानंतर पुन्हा म्हणतात बाकी काही ठेवू नका, कारण ते फार महत्त्वाचं आहे. इथे म्हणतात तुम्ही असं करत गेला की तुमचं मन आपोआप शांत होऊन जाईल. कारण काय, कमीत कमी ध्यानाच्या वेळीसुद्धा ह्या विषयांची काहीच गरज नाही आहे की नाही. इतर वेळी ठीक आहे, आपल्या टेबलवर बसलो आहे, आपल्याला काही ते प्लॅनिंग करावं लागतं, आराखडे करावे लागतात, काही लिहावं लागतं, काही तक्ते करावे लागतात, सगळं करा, त्यावेळी त्याची गरज आहे. पण ध्यानाच्या वेळी तुम्हाला काय गरज आहे त्याची, ते तिथं का ध्यानाच्या वेळी तिथं डोकं चालत नाही. इथे आपल्याला मात्र विचारांचे भरकटतात, कारण ती काय मनाची वाईट सवय आहे, मनाला लागलेली चुकीची सवय आहे. ती सवय मोडून काढा, त्याला म्हणतात ध्यान योग. म्हणते
योगशास्त्रामध्ये दुसरंच ते आहे ना. नाही आता योगानुशासनम. आता आम्ही तुम्हाला योग म्हणजे काय, चित्तवृत्ती निरोधा, दुसरं सूत्र आहे. योग म्हणजे काय, योग म्हणजे वृत्ती म्हणजे वर्तुळ, वृत्ती म्हणजे तरंग आहे की नाही. चित्ताच्या मनामध्ये येणारे जे विचार आहेत त्याला निरोधा, त्याला थांबवा. चित्तवृत्ती निरोधा दुसरं सूत्र आहे ते आहे की नाही. आणि तिसरं सूत्र आहे म्हणतात की त्याच्यामुळे काय आलं तुम्हाला देवाचं दर्शन राहिलं आहे, असं चौथं सूत्र आहे. तिसरं सूत्र ब्रह्मसूत्रात तसंच आहे. ते पहिले 4 सूत्र महत्त्वाचे असतात, त्याला चतुसूत्री म्हणतात. ते 4 सूत्रांमध्ये सगळं पूर्ण शास्त्र होऊन जातं. नंतरचा विस्तार असतो त्याचा, कारण नुसतं एवढं सांगू होत नाही. बऱ्याच गोष्टी ते समजण्यासाठी इतर गोष्टी सांगाव्या लागतात. म्हणतात ते आत्म्याविषयी विचार फक्त याप्रमाणे करता येईल, कारण आत्मा अशी वस्तू नव्हे की जिला कोणी आकळू वा स्पर्शू शकेल. आत्मा निर्गुण निरापदे, अगदी शुद्ध आत्मज्ञान म्हणजे निर्गुण निराकरचं आत्मज्ञान हे सांगितलं इथे. इकडे आधीच म्हटलं आहे की तुम्हाला आंबे खा, तुम्हाला स्वतःचा घ्यायला काय नारणी का काहीतरी पुरते, ब्लेडसुद्धा पुरते, इतरांचा जीवर येतो, नरवत्राची ग्रस्त. इथे म्हणलं बघ पूर्ण निखळ आत्मज्ञान सांगितलं आहे की नाही. आत्मा निरुपाधिक आहे, त्याला काही उपाधी नाही आहे, त्याला तुम्ही स्पर्श करू शकत नाही, त्याला काही आकळू शकत नाही. कारण ज्या आकळणाऱ्या स्पर्श करणाऱ्या गोष्टी आहेत, इंद्रियांनी अनुभव घेणाऱ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या भौतिक आहेत इथून तिथपर्यंत. मग ते मनाने असो की बुद्धी असो, तो आत्मा नव्हे. म्हणून त्याला न इति हे नाही आहे, हे नाही आहे, हे नाही, असं करता करता तुम्ही शेवटपर्यंत पोचता. कारण काय, आपला जिथे ते बोटं हे नाही आहे की नाही. तसं ते उदाहरण दिलं आहे, अंधारी खोली आहे आणि तो मालक झोपला आहे. आता दिवे गेलेले आहेत, उदाहरण वचनामृतामध्ये आहे. एक जण त्याला मालकाला शोधायला असतो, मालक झोपला असं कॉट त्याला दिसतच नाही, कॉटे दिसत नाही, मालक दिसत नाही. मग असं करता करता हात लावता तो हे नाही आहे, हे नाही आहे, हाही मालक नाही, हाही मालक नाही, असं करता करता अचानक तो कॉटवर झोपलेला जो मालक आहे तो अरे हा मालक आहे, हा त्याला लागतो, त्याला स्पर्श करतो, त्याला म्हणतं इति आहे की नाही. पण इथे म्हणायची गरज नसते, कारण ते न इतीच असतं. आत्मा हा न इति आहे, इतीची गरज नाही, कारण इथे म्हणजे बाकी सगळं आहेच की. पण भक्ती मार्गाच्या आता बघा हा विचार मार्ग सांगून झाला की सुंदर आहे बघा. ते बरोबर त्यांची याला मीमांसाशास्त्र म्हणतात आहे की नाही. आता श्रीरामकृष्ण काही त्या दृष्टीने पंडित नव्हते, पण वचनांत जर दिलं ना बरोबर त्यांना तुम्हाला आढळेल ते आहे की नाही. ते सिद्धांत सांगितलं बरोबर त्याचं वर्णन सांगतात, कुठेच चुकत नाही. पूर्ण वचनामध्ये तसं आहे, गीतेतही तसंच आहे. तो बरोबर सांगतो, बरोबर ते तिथे येतात. त्याचं त्याला जसं मीमांसाशास्त्र ज्याचा प्रारंभ आहे तिथे शेवट असतो. आता अशोचार अनुसार प्रारंभ आहे, शोक कशाला करतो, शोकाची गरज नाही. शेवट बघा महाशोच आहे, त्याला उपक्रम उपसंहार म्हणतात. शास्त्राची मांडणी कशी करायची, त्याचा अर्थ कसा आहे, ते पक्क शास्त्र आहे, फार प्राचीन शास्त्र, 1000 वर्षांपूर्वी शास्त्र आहे. त्याचप्रमाणे त्याला करावं लागतं. तुम्ही वेगळ्या पद्धतीने केलं ते चुकतं. बघा आता इथे हा काही शंकराचार्य भाष्यग्रंथ नाही आहे, संवाद आहे, बोलतात आहे तुमच्या आमच्यासारख्या साध्या लोकांशी. पण सांगताना मात्र ते जेवढे शंकराचार्य ती प्रथा जसं गीतामध्ये पाळली आहे पर्यंत अगदी तसंच पाळली जाते. तर विवेकानंदाचं ग्रंथ बघा बरोबर ती पाळली जाते, कारण ते मीमांसा त्यांच्या मनात असते, त्यांच्या अंगामध्ये व्यक्तित्वामध्ये मुरलेली आहे ती गोष्ट. त्याच्यामध्ये बरोबर त्याचप्रमाणे होते, चुकीच्या पद्धतीने होत नाही. आता पण भक्तिमार्गाच्या मताने दोन्ही मार्ग सांगितले, विचार मार्ग आणि भक्तिमार्ग. आता बघा ते बरोबर नाही, पण भक्तिमार्गाच्या मताने तो सगुण होय, जो निरुपाधिक आहे तो सोपाधिक होतो, ते चूक नाही आहे. दोन्ही गोष्टी बरोबर आहे. आपल्याकडे विरोध आहे, काही विरोध नाही आहे. भक्ताला त्याचा कृष्ण म्हणजे साक्षात चैतन्य, चिन्मय श्याम, चिन्मय धाम, सर्व चिन्मय, सर्व चैतन्यमय आहे की नाही. म्हणजे जी गोष्ट निरुपाधिक ब्रह्मात तीच आहे की नाही, फक्त त्याची भाषा वेगळी आहे की नाही. सगळं चैतन्यमय आहे की नाही. तो सगळीकडे कृष्ण बघतो, सगळीकडेच आपला देव बघतो आहे की नाही. कोणी मानवी जीवनात तसंच असतं, त्याचं एका गोष्टीवर एका प्रेम बसतं, तर तिथं तो सगळीकडे बघायला लागतो. तो मग ती अवस्था फार कमी वेळ असते, जास्त वेळ टिकत नाही. पण काही वेळ तर टिकते, काही महिने तर टिकते. 9 दिवस म्हणतात आपल्याला, आपले 2-3 वर्ष तर टिकते आहे की नाही. पण ती खरी आहे अर्थाने, ते आपण टिकवू शकत नाही, हा भाग वेगळा आहे की नाही. कारण ते आपल्याला तर जमत नाही. बऱ्याच गोष्टी विरुद्ध गोष्टी येतात, निगेटिव्ह गोष्टी येतात, ते दोष दिसायला लागतात आहे की नाही. म्हणजे फक्त तो भक्तीचा तो म्हणजे प्रेमाचा भाग असतो, तो आपोआप हळूहळू कमी होऊन जातो. जेव्हा दोषदृष्टी वाढते तेव्हा ते प्रेमभाव कमी होऊन जातो, आपल्या अनुभवाला येते. म्हणून ते म्हणतात की चिन्मय धाम, चिन्मय श्याम, सर्व चिन्मय आहे. चिन्मय म्हणजे काय, सगळे ब्रह्म दिसतो का, चैतन्य मिळते सगळं, काहीच नाही आहे. म्हणजे हे भक्ती आहे आणि ते ज्ञान आहे, त्यात काही फरक नाही आहे नाही. आणि मारवाडी भक्तांनी प्रणाम करून रजा घेतली. म्हणजे
त्यांनी जे प्रश्न विचारले होते, कोणी मारवाडी भक्त आले होते आणि त्यांनी प्रश्न विचारले, महाराज उपाय काय? उपाय म्हणजे दोन्ही पाहिजे. तुम्ही जेव्हा कोणतेही वाहन चालवता किंवा तुम्ही आता बसले आहात इथे, आहे की नाही, तुमचं संपूर्ण शरीर अस्तित्व तुमचं इन्व्हॉल्व आहे त्याच्यामध्ये. अशी कोणतीच गोष्ट नाही आहे आपल्या या व्यक्तित्वातली की जी इथे हजर नाही आहे. प्रत्येक गोष्ट, जसं आपण गाडी चालवतो, प्रत्येक गोष्ट त्याच्यात काम करते. डोळे, कान, हात, पाय, सीट, एव्हरीथिंग. तसंच आपल्या साधना मार्गात आहे, उपासना मार्गात आहे. प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे की नाही. कोणत्याही गोष्टीचं महत्त्व कमी नाही आहे. जेव्हा आपण ते करतो तर आपल्या विचारशक्तीतला कमकुवतपणा असतो, तो दोष असतो, ते कट्टरपणा असतो की नाही. आणि त्याला पण शुद्ध पाहिजे, सगळेच मार्ग शुद्ध पाहिजे. आपल्यामध्ये कट्टरपणा, ह्याच्यात खूप भीती असते. दोन स्वामींनी सांगितलं, इंडोलन्स आणि कट्टरपणा, फॅनेटिसिझम. माणसं आळशी होतात, त्यांना म्हणतात अरे देवावर सोडल्यानं करेल, नसं नाही आहे. तुम्ही ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, भक्ती मार्गातली ज्ञानमधली ॲक्टिव्हिटी काय समजलं पाहिजे. ती ॲक्टिव्हिटी रजोगुण नाही येतो, तो सत्वगुणातला रजोगुण येतो की नाही. तेव्हा मग ते आहे, पुढे आहे ते म्हणतात की त्यावेळी मग आपल्याला ईश्वराचं दुसरं काही नाही अशी भावना निर्माण होते. ईश्वरच आपल्या जीवनाचं संपूर्ण केंद्र आहे अशी भावना होते. म्हणून ते जे आहे दोन्ही आहे, सगुणही आहे, तो निर्गुणही आहे, उपाधिक आहे, सोपाधिक आहे आणि निरुपाधिक पण आहे. सगळं तोच आहे की फक्त कधी वेळ आपल्याला आपल्या हृदयात थोडंसं भावनांचा जास्ती प्रादुर्भाव असतो, काही वेळ विचारशक्तीचा असतो. दोन्हीचं संमिलन, दोन्ही एकत्र असतात आणि दोन्ही एकत्र असलं तर आपला आध्यात्मिक प्रवास हा निर्धव होतो, म्हणजे धोका नसतो. नाहीतर आध्यात्मिक प्रवास आपण निघतो कुठे जायला, कुठेतरी दुसरीकडे जाऊन पोचतो. कष्ट असतात, परिश्रम असतात, साधना. आपण चांगदेवाचं उदाहरण देतो, 1200 वर्ष तपश्चर्या केली, म्हणजे किती कष्ट केले असेल. आपण कुठे काय गोष्ट काहीच करत नाही, पण आपल्याला सगळं मिळू शकतं. तेवढी कष्ट करायची गरज नाही आपल्याला, आहे की नाही. आपल्याला चांगले व्हायची गरज नाही आहे, आपल्याला योगसिद्धींची काही गरज नाही आहे, काहीच गरज नाही आहे. मग की काय देहसुख जावणं, मग की अष्टसिद्धी चाहीना, मग लोक बांधायचं आहे ना, आपल्याला काहीच गरज नको आहे. आपल्याला देव पाहिजे, बस, इट्स इनफ, आहे की नाही. आपल्याला कळलं, सगळं धर्म कळलेला आहे आपल्याला, सगळ्या मार्गांचं ज्ञान आपल्याला झालेलं आहे की नाही. म्हणजे जास्ती तुम्हाला फक्त तेवढंच कळलं की देव हा सगुणही असतो आणि निर्गुणी असतो, की नाही. म्हणजे सगुण असतो, तुम्ही सगुण देवाचं दर्शन करता तेव्हा निर्गुणाचं दर्शन करता, निर्गुणाचं चिंतन करता तेव्हा सगुणाचं चिंतन करता. साधारण माणसाला एवढं पुष्कळ, की नाही. आणि त्यांनीच त्याचा उद्धार होतो, हळूहळू पुढे जातो. आणि तसं म्हटलं आहे की त्यामध्ये शेवटच्या श्लोकामध्ये की तो अंतकालेपी ब्रह्मनिर्वाण मृच्छते. काय सुंदर आहे बघा, काय कल्पना आहे, किती अफाट कल्पना आहे ती, आहे की. त्याची गरज नव्हती खरं, म्हणजे नाही सांगितलं असतं ना तरी काही शास्त्राचे काही झाले नसते, पण कृष्णाचं आहे ते. कारण गीता कृष्णाने सांगितलं की हा स्वयंपद्मनाभस्य मुख पद्मा अनिष्ठता. त्याच्यामुळे भगवंता सांगितल्यामुळे त्यांनी ते बरोबर सांगितलं आहे बघा. ते आपल्या मानवजातीसाठी, समाजासाठी आहे ते काय फक्त पुस्तकात ठेवण्यासाठी नाही आहे, ते तुमच्या आमच्यासाठी. म्हणजे जाणीव पण दिली. हे करता करता जीवनभर काही जमलं नाही तरी अंतकाले ती ब्रह्मनिर्वाण, अंतकाळीसुद्धा तुमच्या ती भावना येऊ शकते. अर्थ अंतकालेपी स्थित्वास अस्यां स्थिती स्थित्व या अर्थाने येते. ह्या स्थितीमध्ये ब्राह्मी स्थिती तुम्हाला शेवटी जरी झाली देवाच्या कृपेने, गुरुकृपेने, तरी ब्रह्मनिर्वाण गृच्छती प्राप्नोती. तुम्हाला ते ब्रह्मनिर्वाणाची प्राप्ती, तुम्ही काय झाले, तुम्हाला ब्रह्मदर्शन झालं, पूर्ण झालं. पूर्ण ज्ञान या अर्थाने ब्रह्मनिर्वाण शब्द वापरतात. पूर्ण ज्ञान, काही शिल्लक राहिलं नाही तुम्हाला, आता काहीच मिळायची गरज नाही. मग ते तुम्हाला जगाचा उद्धार करायची गरज नाही आहे, कारण जगाचा उद्धार करणं ते आधीपासूनच ब्रह्मज्ञानी असतात. ते ब्रह्मज्ञान घेऊनच पृथ्वीवर येतात, आहे की नाही. अजोपिसन अव्ययात, मग जसं गीतेमध्ये म्हटलं आहे तसं गुण नाही. मी अजो आहे असूनसुद्धा आम्ही जन्माला आहे तरी जन्म घेतो. मी एकच आहे, अजय म्हणजे निर्गुण आहे, मग जन्म घेतो, सगुण आहे तो. अव्ययात्मा आहे म्हणजे मी निरुपाधिक आहे, मग मी तरी पण मी उपाधिक होतो. अजोपी सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपी सन, मी सगळ्या भूतान स्वामी आहे, ते सगळं सोपाधिक आहे की नाही. संभवामी आत्ममाया, मी शरीरात धारण करतो. शरीरात धारण करणं म्हणजे तुमच्या आमचं शरीर, तुमच्या आमचं शरीर नाही आहे ते, पण शरीर दिसतं तुम्हाला, ते सोपाधिक आहे. एकाच वेळी निर्गुण आहे, एकाच वेळी सोपाधिक आहे की नाही. मग माझं कर्म पण आहे, मला दुष्टांचा नाश करायचा आहे, सज्जनाचं रक्षण करायचं आहे, अशी धर्मसंस्थापना करी. हे धर्मसंस्था भौतिक आहे, पण ते भौतिक तुमच्यासाठी काय, त्यासाठी नाही आहे, त्यासाठी अभौतिक आहे. ते तो खेळ आहे.
हा सृष्टीचा खेळ आहे. मग ते अभौतिक आहे. एकाच वेळी अभौतिक असून भौतिक असतं, है की नाही? एकाच वेळी लौकिक असून अलौकिक असतं. ते याला म्हणतं आपण हे आपल्या सनातन वैदिक धर्माचं वैशिष्ट्य आहे. अद्भुत आहे. अद्भुत या अर्थाने की तिथे तुम्हाला कट्टरता येऊ देत नाही, तुम्हाला बिघडू देत नाही, तुमच्या समाजाला बिघडू देत नाही. असं करता करता हळूहळू माणसं आपलं पूर्णत्व प्राप्त करून घेतात. ओम निरंजनं नित्यमनन्तरूपं भक्तानुकम्पादतविग्रहं वै ईशावतारं परमेश तं रामकृष्णं शिरसा शान्ति शान्ति शान्ति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्ण.